छत्रपती संभाजीनगरचं घाटी रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि आजूबाजूच्याही जिल्ह्यांसाठी सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे। मात्र याच हॉस्पिटलमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। रुग्णालयातच तरुणीवर अत्याचार। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातली संतापजनक घटना। एक्सरे काढण्यासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार। छत्रपती संभाजीनगरमधून संतापजनक आणि डोकं सुन्न करणारी घटना समोर आली आहे। एका तरुणीवर रुग्णालयातच अत्याचार करण्यात आलाय। ही घटना घडली आहे संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात। घाटी रुग्णालयात एक तरुणी एक्सरे काढण्यासाठी आली। घाटीतल्या टेक्निशियननं तरुणीला वरचे कपडे काढायला सांगितले। नराधम टेक्निशियननं तरुणीला स्पर्श करत अश्लील चाळी केली। तरुणीनं ही माहिती नातेवाईकांना दिली। संतापलेल्या नातेवाईकांनी वासनांध टेक्निशियनला चोप दिला। घाटी रुग्णालय प्रशासनानं केलेल्या तक्रारीनंतर या नराधम टेक्निशियनच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। मात्र रुग्णालयाच्या डीननं काय दावा केलाय तुम्हीच ऐका। त्यांनी असं आरोप केलेला आहे की महिलेला टॉप काढायला सांगितला, परंतु चौकशी समितीमध्ये जे समोर आलेलं आहे की त्या रुग्णाने त्यांच्या ड्रेसवरती एक जॅकेट घातलेलं होतं आणि सदरील जॅकेट हे त्या एक्सरे काढताना त्या ठिकाणी जर ते जॅकेटवर काढला असता तर तो स्पष्ट आला नसता, तर त्यामुळे ते जॅकेट काढायला सांगितलेलं आहे असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे तरुणीवर अत्याचार करणारा हा आरोपी घाटी रुग्णालयामध्ये कामाला नाहीये। रुग्णालयाच्या एक्सरे विभागात काम करणारी महिला टेक्निशियन ही सध्या गर्भवती आहे। तेव्हा आरोपीला एक्सरे काढण्यासाठी बाहेरून बोलावलेलं होतं। कोविड काळात आरोपी काही दिवस रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणूनही काम करत होता। सध्या या आरोपीचा आणि रुग्णालयाचा काहीच संबंध नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केलाय। सध्या रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या त्या महिला टेक्निशियनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। महिला टेक्निशियन ह्या अनधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे हे सर्व प्रकरण घडलेलं आहे। तर त्यामुळं चौकशी समितीनं ज्यांना दोषी ठरवल्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। रुग्णालयामधील या प्रकारानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीनं याबाबत अधिष्ठाच्या कॅबिनमध्ये जोरदार हंगामा केला आणि जाब विचारला। मात्र रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। तसंच सरकारी रुग्णालयातही महिला किंवा तरुणी सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर।